हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्लोक माग म्हणा। अथ प्रत्यक् तत्त्वविवेकः प्रथमं प्रकरणम्। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे। तीनदा म्हणायचं आता। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे। 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 सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने नमः। विश्वमौली श्री ज्ञानोबरायांच्या सकल गुरुजनांच्या कृपाशीर्वादाने आपण वेदांतातील एक अपूर्व अलौकिक परिपूर्ण ग्रंथ पंचदशी या ग्रंथाच्या चिंतनाला कालपासून आरंभ केलेला आहे। आपल्या जीवनामध्ये वेदांत श्रवणाचा हा महद्योग प्राप्त झाला। ईश्वराची परमात्म्याची संतांची आपल्यावर कृपा आहे। त्यांच्या चरणी प्रार्थना करायची की आमच्या जीवनामध्ये हा जो महद्योग प्राप्त झालेला आहे त्याचा क्षेम व्हावा। या ग्रंथातील संपूर्ण सिद्धांत आम्हाला बुद्धीमध्ये आकलन होत आणि या सिद्धांतांचं प्रकाशन आमच्या अंतःकरणातून व्हावं
हा अनुभूतीचा प्रकाश आमच्या जीवनात यावा अशी प्रार्थना संतांच्या गुरुवर्यांच्या देवाच्या चरणी करायची आणि चिंतनाला आरंभ करायचा. पंचदशी हा एक वेदांतातील विशेष ग्रंथ आहे. ज्याला संपूर्ण वेदांत समजून घ्यायचा आहे त्यानं पंचदशीचं अध्ययन करावं. पंचदशी या ग्रंथाला सरस्वती मातेने आशीर्वाद दिलेला आहे. काल आपण याचा विचार करून आलो. श्री विद्यारण्य स्वामी यांना सरस्वती माता प्रसन्न होती, म्हणून सरस्वती मातेने आशीर्वाद दिला की आपल्याकडून शेवटी जो ग्रंथ केला जाईल म्हणजे पंचदशी, कारण शेवटचा हाच ग्रंथ आहे, हाच पूर्ण नाही झाला त्यांच्याकडून. कारण पहिले 6 प्रकरणं विद्यारण्य स्वामींची आहेत पंचदशीमध्ये, आणि मग 7व्या प्रकरणापासून म्हणजे तृप्तिदीप या प्रकरणापासून पुढे त्यांचे गुरुजी श्री भारती तीर्थ यांनी या ग्रंथाची परिसमाप्ती केलेली आहे. आणि म्हणून सरस्वती मातेने आशीर्वाद दिलेला आहे की आपल्याकडून जो शेवटचा ग्रंथ निर्माण केला जाईल त्या ग्रंथाचं जो अध्ययन करेल, चिंतन करेल, त्याला वेद, शास्त्र, उपनिषद, प्रस्थांत्र येथील सर्व ग्रंथ अध्ययन करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येईल. आणि केवळ एका प्रकरणाचं हे जो साकल्याने चिंतन करेल त्याचा उद्धार होईल, त्याचं कल्याण होईल, त्याला मोक्ष प्राप्त होईल, त्याला इष्टप्राप्ती होईल, अनिष्ट निवृत्ती होईल, असा आशीर्वाद सरस्वती मातेचा या ग्रंथाला लाभलेला आहे. त्यामुळे आणि या ग्रंथाची रचना, शब्दरचना अपूर्व विलक्षण आहे. या ग्रंथात एकही सिद्धांत सुटलेला नाही. शक्यतो असे ग्रंथ नसतात, कारण वेदांताचे भरपूर सिद्धांत आहेत, प्रमाण प्रमेयाच्या संबंधाने वगैरे. एक ग्रंथ प्रकरण ग्रंथ म्हणतात त्याला. काही प्रकरण ग्रंथ काही विषयांना स्पर्श करतात. जसा वृत्ती प्रभाकर हा प्रमाणाला विषय करणारा ग्रंथ आहे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, मग न्यायाचं त्याला वेदांतातून काय अर्थ, आत्मबोध, तत्वबोध, एका विषयाला स्पर्श करणारे हे ग्रंथ आहे. पण पंचदशी हा ग्रंथ असा आहे की वेदांतातील एकही सिद्धांत, एकही प्रमेय या ग्रंथामध्ये सुटलेलं नाही असा ग्रंथ आहे, परिपूर्ण. आणि विद्वत मान्यता या ग्रंथाला आहे, विद्वानांमध्ये मान्यता आहे. परंपरेने या ग्रंथाचं अध्ययन केलं जातं. म्हणूनच स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांनी संस्थेमध्ये या ग्रंथाचं अध्ययन ठेवलं आहे, विनाकारण नाही ठेवलेलं. त्यामुळे या ग्रंथाच्या अध्ययनासाठी आपण प्रवृत्त झालोत. वेदांत श्रवण करणं आवश्यक आहे आपल्याला. हा ग्रंथ वेदांताचा आहे. या ग्रंथाच्या अध्ययनात प्रवृत्त झालो मग अजून वारीचं वर्णन कसं येत नाही असं वाटलं नाही पाहिजे. अरे ह्याच्यात काही प्रदक्षिणा करावी, दर्शन करावं, इंद्रायणीचं स्नान करावं असं तर काही वर्णन दिसत नाही आहे. अर्थात भक्तीचं वर्णन करणारा हा ग्रंथ नाहीच आहे मुळात. हा वेदांताचा एक प्रकरण ग्रंथ आहे, वेदांतातील सिद्धांत प्रकट करणारा. वेदानं जे काही आपल्याला ज्ञान दिलंय, ज्ञानकांडातून वेदाने जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानकांडाचा एक प्रकरण ग्रंथ म्हणजे पंचदशी. आता वेदामध्येच उपासना कांड आहे, कर्मकांड आहे, त्याचं विस्ताराने विश्लेषण या ग्रंथात मिळणार नाही. वेदामध्ये 3 कांड असतात, ज्ञान, उपासना आणि कर्म. तिन्हीचंच प्रतिपादन वेदामध्ये केलेलं असतं. त्याच्यापैकी एका कांडाचं निरूपण करणारी काही प्रकरण ग्रंथ असतात. जसं अर्थसंग्रह हा ग्रंथ आहे, वेदातील कर्मकांडाचं निरूपण करणारा ग्रंथ आहे. नारद भक्ती सूत्र वेदातील उपासना कांडाचं निरूपण करणारा ग्रंथ, भक्तीचं वर्णन करणारा. आणि पंचदशी, विचारसागर, आत्मबोध, तत्वबोध, वेदांत परिभाषा, वृत्ती प्रभाकर हे वेदातील ज्ञानकांडाचं निरूपण करणारे ग्रंथ. आणि एका कांडाचं निरूपण करणाऱ्या ग्रंथांना प्रकरण ग्रंथ म्हणतात. आणि 3ही कांडांचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला आकर ग्रंथ म्हणतात. जशी ज्ञानेश्वरी, त्यात कर्म मिळेल, उपासना मिळेल, ज्ञानही मिळेल. आकर ग्रंथ ज्ञानेश्वरी. वेद आकर ग्रंथ, गाथा आकर ग्रंथ आहे.
पण पंचदशी आकर ग्रंथ नाही, प्रकरण ग्रंथ, म्हणजे एकाच विषयाचं प्रतिपादन असणार. काय? वेदांत, तत्वज्ञान, आत्मस्वरूपासंबंधाचं ज्ञान या ग्रंथामध्ये विस्ताराने. आणि एक एक प्रकरण म्हणजे या ग्रंथातलं एक एक ग्रंथच आहे. एका प्रकरणाचंही ज्यानं चिंतन केलं त्याला परिपूर्ण वेदांत कळू शकतोय. ही 15 प्रकरणं म्हणजे परमात्मा प्राप्तीची 15 मार्ग आहेत. 15 मार्ग आहेत. संपूर्ण ग्रंथ मिळून एक मार्ग नाही आहे हा. ही 15 प्रकरणं म्हणजे 15 मार्ग आहेत परमात्म्याला प्राप्त करण्याचे, ज्ञान मिळवण्याचे. असे हे अपूर्व ग्रंथ या ठिकाणी श्री विद्यारण्य स्वामी यांनी निर्माण केलेला आहे. त्याचं आपण विश्लेषण चिंतन करतोय. याच्यावर टीका आहे रामकृष्ण यतींची की ते स्वतः विद्यारण्य स्वामी यांचे साक्षात शिष्य आहेत. ज्यांनी हा ग्रंथ लिहिला त्यांचे ते प्रत्यक्ष शिष्य आहेत आणि श्री भारती तीर्थ यांचेही ते शिष्य आहेत. त्यामुळं गुरु शिष्यांनी या ग्रंथाला निर्माण केलं आणि या गुरु शिष्यांचे जे एक शिष्य रामकृष्ण यती त्यांनी या ग्रंथावर टीका लिहिलेली आहे. म्हणून विद्वानांमध्ये या रामकृष्ण यतींच्या टीकेला, पंचदशीवरील या टीकेला विशेष मान्यता आहे. या टीकेचं वैशिष्ट्य असं आहे की मूळ श्लोकातील प्रत्येक पदाचं विश्लेषण केलं आहे, त्यातील भाव सांगितले आहेत, त्यातले गर्भित अर्थ सांगितलेले आहेत. त्यामुळं टीकेसह चिंतन केलं तर पंचदशी शिकायला आनंद मिळतो, मजा येते. सरळ सरळ श्लोकाचं चिंतन करायला एवढी मजा येत नाही, एवढा आनंद येत नाही, कारण त्याच्यामध्ये खूप खूप अर्थ दडलेले असतात. त्यामुळे जसं गीता शिकण्यापेक्षा आम्हाला ज्ञानेश्वरी शिकण्यात जास्त मजा येते. यद्यपि गीतेवरचीच तीच टीका आहे ना, पण ज्ञानेश्वरीची अलौकिकता गीतेतही नाही. तसं पंचदशीतील तेच सिद्धांत सांगितलेत, पण टीकेमधून शिकण्यात जास्त मजा आहे, आनंद आहे. म्हणून रामकृष्ण यतींची टीका त्याचं आपण चिंतन करणार आहे. त्यात पहिलं प्रकरण आहे अथ प्रत्यक तत्व विवेकः, असं या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे. काल आपण चिंतन करून आलो. पंचदशीमध्ये 15 प्रकरणं आहेत, 5-5-5. पहिल्या 5 प्रकरणांना विवेक असं नाव आहे. दुसऱ्या 5 प्रकरणांना म्हणजे 6 ते 10 या प्रकरणांना दीप असं नाव आहे. आणि 11 ते 15 या प्रकरणांना आनंद असं नाव आहे. पंचदशी सुरुवातीला विवेक प्राप्त करायला शिकवते. विवेक म्हणजे पृथक्करण, भेदज्ञान, विचिर पृथक करणे असा धातू आहे विवेक शब्दामध्ये. त्याचा अर्थ आहे पृथक्करण. दोन वस्तू एकत्र मिसळलेल्या असताना, एकत्र आल्यानंतर त्या 2 वस्तू एक आहेत असं न जाणता, त्या 2 वस्तू 2 आहेत, ही वस्तू अशी अशी आहे, ही वस्तू अशी अशी आहे, असं यथार्थ 2 वस्तूंचं भिन्नत्वाने ज्ञान होणं म्हणजे विवेक. आत्मा अनात्मा एकत्र मिसळलेला आहे. आत्माही सर्व पदार्थामध्ये आहे, चैतन्य आहे, उपाध्या आहेत, तिथं मायिकता पण आहे. पण त्याच्यामधून चैतन्याचं ग्रहण करणं, आत्म्याचं ग्रहण करणं, अनात्म्याचा त्याग करणं याला विवेक म्हणा. जसा तो राजहंस दूध आणि पाणी यांचं मिश्रण झाल्याच्या नंतर दुधाचं ग्रहण करतो आणि पाणी जाग्यावर ठेवतो, याला विवेक म्हणा. चाचूचेनी सांडसे खांडीजे पय पाणी राजहंशे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ, याला विवेक म्हणतात. असा विवेक या 5 प्रकरणांमध्ये विद्यारण्य स्वामींनी सांगितलेला आहे. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. परमात्मा म्हणतात मी या जगात अवतीर्ण होण्याचं मुख्य कारण तर हेच आहे की जगामध्ये लोकांच्या अंतःकरणामध्ये अविवेक पसरलेला आहे. त्यांना कळत नाही हा देह काय, देहाच्या आतमध्ये असणारा आत्मा काय, कळत नाही. म्हणून यांच्या बुद्धीमधील अविवेकाची काजळी फेडून त्यांच्या अंतःकरणामध्ये विवेकाचा दीप प्रज्वलित करण्यासाठीच मी अवताराला येतो आणि गीता निर्माण करतो. म्हणून आपल्याला विवेक प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. आपलं कोण आहे, खऱ्या अर्थाने माझं कोण आहे हे कळालं पाहिजे ना आपल्याला. कधीतरी बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नव्हती निश्चय चित्ती. संतांच्या संगतीमध्ये बसून श्रवण केल्याशिवाय कळत नाही, विवेक होत नाही. विवेक झाला पाहिजे. आत्मा अनात्मा, सार असार, सत्य असत्य कळालं पाहिजे यथार्थ. देहामधील आत्मा काय आहे, पंचकोश काय, पंचकोशाचा अधिष्ठान आत्मा काय कळालं पाहिजे आपल्याला. देह नव्हे मी हे सरे या अभंगावर मग आपण कीर्तन कसं करणार.
देह नव्हे मी देह नाही, देह नव्हे मी देह नाही. आणि हेही सरे, शेवटी हेही गेलं पाहिजे पुन्हा, बरोबर ना. देह नव्हे अर्धविराम द्या, मी हे सरे, देहाला सारू नका, मी सारा, एक अर्थ. देह नव्हे मी देह नाही, अहम ब्रह्मास्मी, शेवटी हेही सरे, हे गेलं पाहिजे. असं चिंतन करण्यासाठी निरखित निरखित गेली येवो, पाहे तव तन्मय झाली येवो. काय वेदांत भरला या ग्रंथांमध्ये, लक्षात घ्या. ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, विरहिण्यांचा जर अभ्यास केला ना, तर वाच्यार्थाने भक्तिशास्त्र आहे आणि लक्षार्थाने ज्ञानशास्त्र आहे. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. काय गोड आहे महाराज. एकच अभंग, वाच्यार्थाने बघा, भक्ती दिसेल, भक्ती रस ओथंबलेला आहे. पाचा दामाचा घोंगडा नेसेन, उरली मोठते जेवी न गे बाईये, कामारी 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 होऊन, या गोपाळाचे घर रिघे न गे बाईये. वाच्यार्थ घ्या, भक्तिशास्त्र ओथंबून असं ठासून भरलेलं आहे मध्ये, अंतकरणातला भक्तिभाव प्रकट केलेला आहे. आणि लक्षार्थाचा विचार करा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला तत्वज्ञान दिसेल. हा समन्वय म्हणजे आमचा संप्रदाय, आपला संप्रदाय, हे कळालं पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी ज्ञानाचंही विवेचन झालं पाहिजे, भक्ती कळाली पाहिजे. ज्ञानोबराय ज्ञानी आहेत की नाही? नाही, ज्ञानी नाहीत ज्ञानोबराय. मग ज्ञानियांचे राजे आहेत, ज्ञानियांचे शिरोमणी आहेत. ते ज्ञानोबराय म्हणतात माझे जीवेची आवडी. अरे ज्ञानदेवाने भक्ती करावी, यात वैशिष्ट्य आहे. आपल्यासारख्या अज्ञानी पताका घेऊन फिरतील, यात काय नवल आहे? तुकाराम महाराजांसारखा महात्मा म्हणतो, मी वासुदेव तत्वता, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. तुकोबारायांना 15 दिवसामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार झाला होता, आणि तरी तुकोबाराय शेवटपर्यंत भक्ती साधना करत राहिले. याला म्हणतात समन्वय संप्रदायाचा. सहज बोलले तुकोबाराय, तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. हा आमचा संप्रदाय. अध्यात्माची बैठक काय पक्की आहे, हे शिकवलंय संत महात्म्याने आम्हाला. अध्यात्माची बैठक अगोदर पक्की करा आणि मग भक्ती करा, त्यात मजा आहे, त्यात आनंद आहे. शिवो भूत्वा शिवम यजेत, हा संप्रदाय आमचा महाराज. म्हणून कधीच वारकरी आपण आहोत, भक्त आहोत म्हणून आपण ज्ञानाचं खंडन करण्याच्या मार्गाला जायचं नाही. किंवा एखादा ज्ञानी हुशार वेदांत ऐकायला लागला, मग लगेच भक्तीचं खंडन करायचं, असंही करायचं नाही. ज्ञान आणि भक्तीचा समतोल सुमधुर समन्वय आहे आपल्या संप्रदायामध्ये. म्हणून ज्ञानाचंही चिंतन करा, भक्तीचंही चिंतन करा. बुद्धी ज्ञानासाठी देऊन टाकायची, मन हृदय भक्तीला देऊन टाकायचं, चित्त देवाला देऊन टाकायचं. चिंतनामध्ये बुद्धीने ज्ञान मिळवलं पाहिजे. बुद्धीने काय भक्ती करणार? बुद्धीचं काम नाही भक्ती करणं. अंतकरणातला जो एक भाग आहे ना बुद्धी, तत्र निश्चयात्मिका बुद्धी, ही निश्चय करणारी वृत्ती म्हणजे कोण आहे? बुद्धी. मग बुद्धीनं काय करावं? ज्ञानोबराय म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीनं आत्मज्ञान मिळवावं, त्याचा निश्चय करावा. बुद्धीचं काम आहे ज्ञान मिळवा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. त्या परमात्म्याच्या ज्ञानाकडे त्या बुद्धीला प्रवृत्त करा. बुद्धीचं काम आहे ज्ञान ग्रहण करणं, मिळवणं. मन हृदय चित्त हे भक्तीला देऊन टाका, साधनेला द्या, नामस्मरणाला द्या, चिंतनाला द्या. याला समन्वय म्हणतात बरं संप्रदायाचा. मनाने चिंतन करा, चित्ताने हृदयाने, बुद्धीने ज्ञान मिळवा. आपलं उलटं होतं, मी कालच बोललो. आपलं काय होतं? संत महात्मे वाचा बोलो वेदनेती, करू संते केले ते. संत महात्म्याने ज्ञानही मिळवलं आणि करताना भक्ती केली. बरोबर? आमचं उलट आहे. आम्ही काय करतो? ज्ञान मिळवलं, आम्ही वाणीतून सांगतो. वाणीचा विषय का हो ज्ञान? तैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झकवी जती प्रतीतीचे डोळे. ज्ञान वाणीचा विषय नाही, बोलून दाखवण्याचा विषयच नाही ज्ञान. ज्ञान बुद्धीचा विषय आहे. वाणीनं नामस्मरण करावं ना. वाणीनं ज्ञान काय सांगायची गरज आहे लोकांना? पाठ आहे समजावून सांगण्यासाठी, मग चिंतन करायचं आहे, ठीक आहे. पण मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे सांगत बसायची काय गरज आहे? अनुभव घ्या. आणि वाणीनं काय करायचं? मग उगं काहीतरी बोलण्यापेक्षा नामस्मरण करावं.
तुमचा अनुभव काय हो? अहम ब्रह्मास्मी. लक्षात घ्या बरं. बोलण्याचं ज्ञानच नसतं. काय करायचं माहिती आहे का? अनुभूतीच्या दृष्टीने विचार केला, ज्ञानानुभूती विचारलीच तर मी वासुदेव तत्वता ही अनुभूती असली पाहिजे. आणि त्याचं आचरण, त्याचं जीवन जर बघितलं तर भक्तिमय पाहिजे. वाणीनं नामस्मरण सुरू आहे, हाता पाय सतत प्रदक्षिणेकडे जातात, दर्शनासाठी देवाच्या जातात, वारीला जातात. कारण वारी केली पायाने म्हणजे ज्ञान जातं का? संपलं ज्ञान असं होतं का? नाही होत. म्हणून ज्ञान भक्तीचा समन्वय प्राप्त झाला पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. त्यासाठी आपण कुणाचंच खंडन करणं आपलं कामच नाही, दोन्ही प्राप्त केलं पाहिजे, मिळवलं पाहिजे, हे आपलं काम आहे. ज्ञानोबराय हे वारकरी संप्रदायाचा पाया आहे. ज्ञानदेवे रचिला म्हणजे ज्ञान हा पाया आहे. माऊली म्हणजे साक्षात ज्ञान आहे. ज्ञान हा संप्रदायाचा पाया आहे. तर तुकोबाराय म्हणजे भक्ती आहे. भक्ती हा कळस आहे. पायापासून तर कळसापर्यंत पूर्ण मंदिर आपलंच आहे ना. का पाया सोडून द्यायचा आणि फक्त कळसच नाही? का कळसाला पकडायचं, झोंबायचं आणि पाया सोडून द्यायचा, असं करायचं का? नाही. पायाही आमचाच आहे, कळसही आमचाच आहे. हेच आमचं वारकरी संप्रदायाचं मंदिर आहे. पूर्ण आहे ते मंदिर, एक आहे. म्हणजे ज्ञानालाही तेवढीच किंमत आहे आमच्याकडे, भक्तीलाही तेवढीच किंमत आहे. आणि ज्ञान आणि भक्ती एकत्र आहेत म्हणून हा संप्रदाय उभा आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यासाठी आपल्याला आपल्या संप्रदायाचं अध्यात्म कळालं पाहिजे. याच्याकरिता पंचदशी, विचारसागर या ग्रंथांचं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. यासाठी या ठिकाणी विवेक सांगणारं पहिलं प्रकरण आहे प्रत्यक तत्व विवेकः. प्रत्यक शब्दाचा अर्थ आहे आत्मा. प्रत्यक म्हणजे आत्मा. प्रति अंचते विषयान इति प्रत्यक. प्रत्यक म्हणजे काय? जो सर्व विषयांचं प्रकाशन करतो त्याला काय म्हणायचं? प्रत्यक. दुसरा अर्थ प्रत्यक शब्दाचा आहे जो सर्वांच्या आतमध्ये आहे, त्याला काय म्हटलं जातं? प्रत्यक. आत्मा सर्वांच्या आतमध्ये, बाहेर विषय आहेत. विषयांच्या जवळ कोण आहे? अलीकडे इंद्रिय, देह, इंद्रिय. त्याच्यामध्ये कोण आहे? त्याच्या आतमध्ये कोण? देहाच्या मन. त्याच्यामध्ये कोण आहे? बुद्धी. त्याच्याही आतमध्ये कोण आहे? आत्मा. इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर बुद्धे परतस्तु सह. सह म्हणजे आत्मा. बुद्धीच्याही आतमध्ये आहे. प्रत्यक म्हणजे आत्मा, आतमध्ये आहे तो आत्मा. आणि तत्व शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व म्हणजे ब्रह्म, परमात्मा. प्रत्यक तत्व याचा अर्थ झाला आत्मा आणि परमात्मा, बरोबर. आणि विवेक म्हणजे यांचं यथार्थ ज्ञान. आत्मा कोण आहे, कसा आहे, आणि परमात्मा कोण, कसा, असं यांचं विशेष रूपाने ज्ञान प्राप्त करून देणारं प्रकरण म्हणजे प्रत्यक तत्व विवेक, असं याचा अर्थ आहे. आता या प्रकरणामध्ये पहिला श्लोक आहे आणि पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण केलं आहे ग्रंथकारांनी. आपलं उच्चारण झालंय. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबु जन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. आपल्या गुरूंना नमः या शब्दातून नमस्कार केलेला आहे. नमः या शब्दातून नमस्क्रियात्मक मंगलाचरण केलं आहे. नमस्कार असो. नमस्कार त्या ठिकाणी केला जातो जिथं पूज्यता आहे. आपल्यापेक्षा जेव्हा आपले गुरु मोठे आहेत हे ध्यानात येतं तेव्हा आपण त्यांना नमस्कार करतो. नम्रता धारण करणं म्हणजे नमस्कार. न मे इति नमः, माझं काही नाही, आजपासून मी तुमचा. अशी नम्रता, अशी समर्पणता म्हणजे नमस्कार. असा नमस्कार या ठिकाणी केला आहे, आपल्या गुरूंना केलेला आहे. कसे आहेत आमचे गुरु? त्यांचं कार्य अगोदर सांगितलंय, अन्वयार्थ सांगतोय. सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे श्री शंकरानंद गुरुपादांबु जन्मने नमः. आमच्या गुरूंचं नाव आहे श्री शंकरानंद गुरु आणि त्यांना नमस्कार असो, त्यांच्या चरणकमलाला नमस्कार असो. कसे आहेत त्यांचे चरणकमल?
सविलास महामोह ग्राह. सविलास, विलासेन सह वर्तते इति सविलासः. महामोह, विलास म्हणजे कार्य, विलास म्हणजे काही संपूर्ण जगतातील पदार्थ कार्य. स म्हणजे सहित, या संपूर्ण जगतातील पदार्थांसहित कार्यासहित. महामोह याचा अर्थ आहे अज्ञान. मोह म्हणजे अविवेक आणि महामोह म्हणजे त्याचंही कारण असणारा अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग सविलास महामोहचा अर्थ काय झाला? संपूर्ण जगतातील कार्यासह असलेलं अज्ञान, की जे आपल्याला आत्मस्वरूपाच्या संबंधाने, ब्रह्माच्या परमात्म्याच्या संबंधाने अज्ञान आहे की नाही. आपल्याला कळतं का परमात्मा कोण आहे, केवढा आहे? अजून तरी माहिती नाही, सुरुवात झाली आता शिकायला. मग अज्ञान आहे देवाच्या विषयी. ह्या जगताचं कारण आहे अज्ञान, जगत हे कार्य आहे. मग सविलास महामोह याचा अर्थ झाला या संपूर्ण जगत कार्यासह असलेलं जे अज्ञान. पुढे शब्द आहे ग्राह. ग्राह म्हणजे मगर, मोठी मगर. कार्यासह असणारं अज्ञान हीच कोणी एक मोठी मगर आहे. पाण्यामध्ये समुद्रामध्ये असते ना मोठी मगर, एक रूपक केलं या ठिकाणी. कार्या जगतासह असणारं जे अज्ञान हेच कोणी एक मगर आहे, मोठी मगर आहे. आणि त्या मगरेचा ग्रासैक कर्मणे, ग्रास करणं हीच एक ज्यांची लीला आहे, कर्म आहे, कार्य आहे. हे कार्य करण्यासाठी जे आलेत. काय कार्य करण्यासाठी? कार्यासह असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा, अज्ञानरूपी मगर आणि त्याचा नाश करणं, त्या अज्ञानाचा नाश करणं हे ज्यांचं आहे कार्य, असे आमचे गुरु. म्हणजे गुरु काय करतात? अज्ञानाचा नाश करतात. कसं अज्ञान? कार्यासह, जगतरूपी कार्यासह असलेलं जे संपूर्ण अज्ञान, त्या अज्ञानाचा नाश करणं हेच ज्यांचं कार्य आहे, हे ज्यांची लीला आहे. याकरिता जे अवताराला आलेले आहेत असे आमचे श्री गुरु आहेत. काय त्यांचं नाव? श्री शंकरानंद हे त्यांचं नाव आहे. गुरु हे आमचे गुरु आहेत. आणि अशा या गुरूंच्या पादांबू जन्मने, पादांबू याचा अर्थ आहे चरण कमळ. पादांबू जन्मन असा शब्द आहे, याचा अर्थ होतो चरण कमळ. अंबू जन्मनचा अर्थ आहे अंबुनी जायते इथे अंबू जन्म. अंबू म्हणजे पाणी, पाण्यातून ज्याचा जन्म आहे त्याला अंबू जन्म म्हणायचं, म्हणजे कमळ. आणि पादांबू जन्म म्हणजे चरण कमळ. आमच्या अशा श्री गुरूंच्या चरण कमलाला नमस्कार करतो, असा याचा अर्थ आहे. अर्थ समजला सरळ श्लोकाचा? एवढाच एका वाक्यामध्ये अर्थ आहे की जे कार्यासह अज्ञानरूपी मगरीचा नाश करण्यासाठीच अवताराला आलेले आहेत, अशा आमच्या श्री शंकरानंद गुरूंच्या चरण कमलाला मी नमस्कार करतो, असा याचा अर्थ. आता इथं अंबुजन्मनचा अर्थ कमळ असा जर केला, आपण केलाय ना, कमळ असा अर्थ केलाय. अंबुजन्मन म्हणजे चरण कमल असा अर्थ केलेला आहे. कमळाने मगरीचा नाश करता येतो का? एक शंका. हातामध्ये कमळ घेतलं आणि त्या मगरीला मारलं. आणि मगर साधे नाही, महामोह म्हटलंय पुन्हा. महामोह ग्राह, ग्राह म्हणजे मगर. महान मोह अज्ञान, त्या अज्ञानरूपी ही मगर आहे. त्या मगरीचा नाश करणारे कोण सांगितले इथं? चरण कमल. म्हणजे रूपक तरी बसलं पाहिजे ना. कमळाने मगरीचा नाश होत असतो का? असं कसं इथं म्हटलंय की मगरीचा नाश करणारे असे आपले चरण कमल? कमळाने कुठं नाश मगरीचा होत असतो? आधी रूपक तर सिद्ध करा दृष्टांतातलं, मग सिद्धांत बघू. रूपकच सिद्ध होत नाही. रूपकात सादृश्य पाहिजे ना. दृष्टांत सिद्धांतामध्ये काय पाहिजे? सादृश्य पाहिजे. येत बसत नाही. मग कसं म्हटलं या ठिकाणी असं? तर याचे उत्तरामध्ये दोन कारणं दिलीत. एक, इथं अंबुजन्मने असं म्हटलं ना, आपण चरणकमल असा अर्थ केला आहे, पण काहींनी याचा अर्थ अंबुजन्मनचा अर्थ मोठी मगर असाच अर्थ केला आहे. अज्ञान एक मगरच आहे, पण त्या मगरीपेक्षा मोठी मगर.
कारण ती पाण्यातच राहते ना, व अंबुनी जन्म, पाण्यामध्ये राहणारी असा अर्थ केला आहे. महामकर असा अर्थ केला आहे. महान म्हणजे फार बलाढ्य व्यापक अशी एक मगर, आणि मग मोठ्या मगरी छोट्या मगरीला गिळून टाकतात. म्हणून आमचे श्रीगुरू काय आहेत, महान मोठी मगर आहेत, आणि त्यांनी काय केलं, या अज्ञानरूपी मगरीला गिळून टाकलं असा अर्थ. समजतंय ना. मग पादांबू जन्मनेचा अर्थ मोठी मगर असा एक अर्थ केला आहे. आणि दुसरा अर्थ अंबुजन्मने, जेव्हा अंबुजन्म हा शब्द येतो तेव्हा वाच्यार्थाने तरी कमळच घेतला जातो. शक्यतो कमळ, कोणी मगर म्हणत नाही, कमळच शक्यतो अर्थ घेतला जातो वाच्यार्थाने. मग कमळ अर्थ घेतला तरी म्हटले काही विरोध येत नाही. कमळही मगरीचा नाश करू शकतं, कारण आपल्याकडं मोठा दृष्टांत उपलब्ध आहे भक्तिशास्त्रामध्ये, श्रीमद भागवतामध्ये. जेव्हा त्या गजेंद्राचा त्या नकराने पाय पकडला, 1000 वर्ष युद्ध चाललेलं होतं, गेले सोडून बाकीचे सगळे. परिवाराने विचार केला, म्हणे किती दिवस आपण यांना बाहेर वाढता, हे काही येत नाही, मगर सोडत नाही, पिकलेलं पान गळून पडणारच म्हटले, कधी ना कधी हे म्हातारं आता मरणारच आहे. गेले सोडून सगळे घरची माणसं, आपुली कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला कुणाच्या, गजेंद्राच्या. आणि मग गजेंद्राने भगवंताचा धावा केला. या संबंध विश्वाचा जो कोणी मालक असेल, की जो माझाही मालक आहे, ज्यानं हे विश्व निर्माण केलेलं आहे, तो परमात्मा येवो आणि माझं रक्षण करो असं म्हटलं. एक कमळाचं पान, आपलं कमळ तोडलं त्या सरोवरातलं आणि फेकलं असं वर, समर्पित केलं देवाला. एक कमळ तोडलं, देवाला समर्पित केलं, आणि देवाला अनन्य भावाने हाक मारली, ह कहे लक्ष्मी ते कहे गजराज. परमात्मा धावत आले, सुदर्शन चक्र बरोबरच होतं. त्या नकराचा वध केला, गजेंद्राला त्या ह्याच्यातून सोडवलं. पण हे सगळं व्हायला कारण कोण ठरलं, कमळ. ते तरी देवाला द्यावं लागलं, घेशी तेव्हा देशी, ऐसा असं शिव उदार. त्या कमळाने देवाची शरणागती केली. कमळाच्या द्वारा गजेंद्राने काय केलं, देवाची सेवा केली, आणि त्या सेवेमुळे गजेंद्राचं संरक्षण झालं. तसं श्रीगुरूंचे चरणकमल असा अर्थ येतं. श्रीगुरूंचे काय आहेत, चरणकमल आहेत, आणि श्रीगुरूंच्या चरणकमलाच्या द्वारा अंतःकरणामध्ये, त्या सेवेच्या द्वारा अंतःकरणामध्ये ज्ञान नावाचं चक्र जन्माला येतं अंतःकरणात. आणि ते ज्ञान नावाचं चक्र मग अज्ञानरूपी मगरीचा नाश करतं. आणि त्यासाठी कारण कोण आहे, मग चरणकमलाची सेवा. म्हणून श्रीगुरूंच्या चरणकमलाची सेवा करावी असं सूचित केलं आहे. दोन्ही अर्थाने पाहिलं तरी अर्थ लागतो. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये नमस्कार केलेला आहे, श्री शंकरानंद गुरूंना नमस्कार केला. आता याच्यावर टीका आहे बघा. टीकेमध्ये सुरुवातीला रामकृष्ण यतींनी सुद्धा नमस्क्रियात्मक मंगलाचरण केलेलं आहे. नत्वा श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वर प्रत्यक तत्व विवेकस्य क्रियते पददीपिका. श्री भारती तीर्थ आणि विद्यारण्य मुनीश्वर या दोघांना नमस्कार करून प्रत्यक तत्व विवेकस्य, प्रत्यक तत्व विवेक नावाचं हे जे पहिलं प्रकरण आहे त्याची पददीपिका क्रियते, प्रत्येक पदाचं दीपन प्रकाशन करणारी, अर्थप्रकाशन करणारी अशी माझ्याकडून टीका केली जात आहे, असा याचा अर्थ आहे. समजलं. आता बघा, सुरुवातीला बोलतायत रामकृष्ण यती, या श्लोकाची अवतरणिका देत आहेत. पहिला जो श्लोक आहे ना त्याची अवतरणिका देत आहेत. प्रारिप्सितस्य ग्रंथस्य विघ्नेन परिसमाप्ति प्रचयगमनाभ्याम शिष्टाचार परिप्राप्तम इष्टदेवता गुरु नमस्कार लक्षणम मंगलाचरणम स्वेनानुष्ठितम शिष्य शिक्षार्थम श्लोकेन उपनिबध्नाति अर्थात विषय प्रयोजनेच सूचयति. अर्थ सरळ आहे बघा. प्रारिप्सितस्य ग्रंथस्य, ग्रंथाचा आरंभ करावा अशा प्रकारची अंतःकरणामध्ये आता ग्रंथकारांच्या इच्छा आहे. म्हणजे ज्याचा आरंभ करावा अशी इच्छा आहे असा जो हा ग्रंथ, या ग्रंथाची अविघ्नेन म्हणजे विघ्नरहित, विघ्न न येता, परिसमाप्ती प्रचयगमनाभ्याम, या ग्रंथाची परिपूर्ण समाप्ती व्हावी, पूर्णपणे हा ग्रंथ समाप्तीला जावा याकरिता
आणि प्रचय गमनाभ्याम म्हणजे आमच्या या आचारामध्ये नास्तिकतेचा आळ येऊ नये म्हणून. कारण मंगलाचरण जर केलं नाही तर नास्तिकपणाचा काय येतो, आळ येतो. म्हणून मंगलाचरण केलं जातंय असं पुढं वाक्य येणार आहे. का मंगलाचरण केलं जातंय? एक पहिलं कारण दिलंय, परिसमाप्ती. समाप्ती कामो मंगलम आचरेत, ग्रंथ परिसमाप्तीला जावा याकरिता मंगलाचरण. आणि प्रचयगमन, प्रचयगमन शब्दाचा अर्थ होतो नास्तिकतेचा आळ येऊ नये म्हणून. एक हा पहिला अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे ग्रंथाचा काय व्हावं, विस्तार व्हावा, वृद्धी व्हावी. ग्रंथ लिहिला आणि घरातच पडून राहिला काय उपयोग आहे? त्याचं लोकांनी अध्ययन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ह्या ग्रंथाचा उपयोग अध्यात्माच्या ज्ञानासाठी, समाजासाठी झाला पाहिजे. म्हणून या ग्रंथाचा वृद्धी, वाढ, विस्तार होण्याकरिता म्हणून शिष्टाचार परिप्राप्तम, आतापर्यंत अनेक शिष्ट यांच्या आचाराने प्राप्त झालेलं. शिष्ट म्हणजे काय? वेद प्रामाण्य अभ्युपगंतृत्वम शिष्टत्वम. वेदाचं प्रामाण्य ज्यांना मान्य आहे, जे स्वीकारतात त्यांना शिष्ट म्हटलं जातं. अशा शिष्टांनी आतापर्यंत मंगलाचरण केलेलं आहे. शिष्टाचार परिप्राप्तम, शिष्टांच्या आचाराने आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेलं हे इष्टदेवता गुरु नमस्कार लक्षणम मंगलाचरणम. इष्टदेवतेला किंवा गुरूंना नमस्कार करणं या लक्षणाचं हे मंगलाचरण ग्रंथकार करतायत. कसं करतायत? स्वेन अनुष्ठितम, अगोदर मनामध्ये त्याने त्याचं अनुष्ठान केलं. नमस्कार मनातून करायचा असतो ना, नमस्कारात्मक मंगलाचरण काय वरवर करायचं असतं का? स्वेन अनुष्ठितमचा अर्थ आहे स्वेन मनसी अनुष्ठितम, अगोदर त्यांनी ते मनामध्ये अनुष्ठिलं म्हणजे नमस्कार केला, मनोमन नमस्कार, गुरूंना ईश्वराला मनोमन नमस्कार केला. आणि मग पुन्हा ते लिहिलं, पण श्लोकामध्ये पुन्हा ते नमन लिहिलं. का लिहिलं मग श्लोकाच्या द्वारा? तर शिष्य शिक्षार्थम, आपल्या शिष्यांना उपदेश मिळावा की मंगलाचरण केलं जातं, मंगलाचरणाशिवाय प्रारंभ करू नये ही आपली परंपरा आहे, असं आपल्या परंपरेचं ज्ञान होण्याकरिता कुणाला? शिष्यांना. म्हणून त्यांनी काय केलं? श्लोकेन उपनिबधनाती, श्लोकाच्या द्वारा त्याचे उपनिबद्ध केलं. ते मंगलाचरण श्लोकाने लिहिलं, रचलं असा अर्थ. कोणता श्लोक तो? नम श्री शंकरानंद गुरुपादांबु जन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे, असा नमस्कारात्मक मंगलाचरणाचा विषय पहिल्या श्लोकामध्ये सांगितला. समजलं का इथपर्यंत? काय म्हणतायत रामकृष्ण येते? ज्याचा आरंभ करावा अशी इच्छा आहे असा हा जो पंचदशी नावाचा ग्रंथ, या ग्रंथाची परिसमाप्ती यथार्थ व्हावी, निर्विघ्नतेने व्हावी, या ग्रंथाचा जगामध्ये प्रचार प्रसार व्हावा याकरिता शिष्टाचाराने प्राप्त झालेलं आणि देवतेला, आपल्या इष्टदेवतेला किंवा गुरूंना नमस्कार करणं या लक्षणाचं, या स्वरूपाचं असलेलं असं मंगलाचरण, जे मनामध्ये अगोदर ग्रंथकारांनी केलेलं होतं असं मंगलाचरण ग्रंथकार श्लोकाच्या द्वारा त्याची रचना करतात. बरोबर? ही त्याची अवतरणिका. अर्थात विषय प्रयोजनेच्या सूचयते, आणि अर्थतः हे तर शब्दाचं अवतरण झालं, शब्दतः झालं की नमश्री शंकरानंद शब्दाने मंगलाचरण असं असं या कारणाने केलंय ग्रंथकारांनी. आणि अर्थतः विचार केला या मंगलाचरणाचा, या श्लोकाचा, तर या श्लोकामध्ये विषय आणि प्रयोजन सूचित केलेलं आहे. आता विषय आणि प्रयोजन कुठे येतात? तो विचारसागरात झालंय ना आपल्याला. विषय, प्रयोजन, अधिकारी यांना काय म्हटलं जातं? साधन चतुष्टय ना. अच्छा, याला काय म्हणतात? अनुबंध चतुष्टय. अनुबंध चतुष्टयामध्ये किती येतात? किती येतात? 4. चतुष्टय म्हणजे 4. बरोबर ना? कोण कोण? अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. तर एक वाक्य ध्यानात ठेवा. महापुरुषांनी आतापर्यंत जे जे मंगलाचरण केलीत ना, मंगलाचरण तर करावं वगैरे हे आता पाहिलं आपण, शिष्टाचाराने ते आलेलं आहे, परंपरा आहे,
समाप्तीकरिता विघ्न दूर व्हावेत म्हणून 3 प्रकारचं मंगलाचरण असतं. नमस्कारात्मक, आशीर्वादरूप, वस्तुनिर्देशरूप वगैरे. बरोबर. हे जे मंगलाचरण महापुरुषांनी आतापर्यंत सुरुवातीला केलं आहे, त्या मंगलाचरणामध्येच अनुबंध सूचित केलेला असतो. काय सूचित केला? अनुबंध. कुठे? मंगलाचरणातच अधिकारी कोण आहे ग्रंथाचा आमच्या सूचित केलं पाहिजे. विषय या ग्रंथामध्ये काय नेमका विषय प्रतिपादन केला जाणार आहे ते सूचित केलं पाहिजे. या ग्रंथाच्या अध्ययनाचं चिंतनाचं फल काय, प्रयोजन काय आणि त्या सर्वांचा परस्पर संबंध काय, हे सगळं मंगलाचरणातच सूचित केलं गेलेलं असलं पाहिजे. म्हणून टीकाकारांनी म्हटलंय अर्थात म्हणजे अर्थतः विचार केला या श्लोकाचा, तर या श्लोकामध्ये विषय, अनुबंधातील विषय आणि प्रयोजन सुद्धा सूचित केलेलं आहे. त्याची सूचना, सरळ सरळ म्हटलं नाही हा विषय हे प्रयोजन असं नाही, पण सूचित केलंय. कोणत्या शब्दातून ते खाली स्वतः टीकाकार आता सांगणार आहेत. तेवढी आकांक्षा ठेवा आता शिल्लक. चालेल ना? या श्लोकावरची टीका खाली आपल्याला पाहिजे. शेवटी ते सांगणार आहेत की या शब्दातून विषय सूचित केला आहे आणि या शब्दातून प्रयोजन सूचित केलं आहे. स्वतः टीकाकार सांगणार आहेत खाली. तर श्लोक पाहिला आपण. आता श्लोकावरची टीका बघा. श्री गुरूंचं नाव काय आहे? शंकरानंद. थांबायचं आहे का? पाठ आहे ना? बरं थांबा, आपण उद्या घेऊ टीका. याची मोठी टीका आहे उद्या. ही या श्लोकाची टीका